ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. आत्मनः सकल शास्त्र श्रुति स्मृति पुराणोक्त पुण्य फल प्राप्त्यर्थम नमस्कार. मुंबई तकमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. अर्थातच बाप्पा विराजमान झालेले आहेत, 5 दिवसही झालेले आहेत आणि आपण आज आलेलो आहोत आपल्या सगळ्यांचे लाडके अभिनेते आणि शिवसेनेचे सचिव पद ज्यांच्याकडे आहे ते सुशांत शेलार. त्यांच्याशी गप्पा मारूयात. त्यांच्या घरचा बाप्पा कसा असतो हेही त्यांच्याकडनं जाणून घेऊयात. कसं वाटतं, एकतर 5 दिवस झाले तुमच्याकडे, 5 दिवसाचा गणपती असतो आणि आज आता म्हणजे बाप्पा जायचीच खरं तर वेळ आली आहे. हे 5 दिवस कसे गेले? खूप आनंदात जातात, पण 5व्या दिवशी मनाची तयारी नसते बाप्पाला निरोप देण्याची. पण त्याला सगळ्या आपल्या प्रार्थना किंवा आपली जी पण काही पूजा अर्चा आहे ती झाल्यानंतर त्यालासुद्धा त्याच्या घरी जायचं असतं. त्याच्यामुळे कुठेतरी मनावरती दगड ठेवून आपण बाप्पाला निरोप देतो. पण हे 5 दिवस खूपच आनंदात आणि उत्साहात पार पडतात. या निमित्ताने सगळे मित्रमंडळी, नातेवाईक सगळे दर्शनासाठी येत असतात. सो हे 5 दिवस खूप आनंदात गेले. तुमच्याकडे मी म्हटलं तसं शिवसेनेचं सचिवपदही आहे. तुम्ही वेगवेगळ्या कल्चरल प्रोग्राम्समध्येही कार्यरत असता. ह्या 10 दिवसांमध्ये पण अशा कार्यक्रमांचं काही नियोजन आहे का तुमचं जायचं? आता निश्चितपणे काय आहे की घरचा गणपती जोपर्यंत असेल तोपर्यंत आपण कारणं देऊ शकतो की आपण घरी आहोत, घरी आहे, आरती आहे, घरी पाहुणे आलेत. पण आता 5 दिवसाचे झाल्यानंतर बाहेरची मंडळं आणि बाकी सगळे आमच्या पक्षाच्या वतीने जे कार्यक्रम आयोजित केले जातात त्या सगळीकडे जावं लागतं. मी खरं तर सगळ्यांनाच आपण म्हणजे हा प्रश्न मी खरं तर सगळ्यांना विचारते. 2 भागांमधला हा प्रश्न आहे. पहिला की बाप्पा म्हटलं की आपल्याला आपलं लहानपण आठवतं, कारण लहानपणीपासूनच्या आपल्या आठवणी असतात. शाळेला आपण दांड्या मारू शकतो बाप्पा घरी आलाय की. सो अशी कुठली आठवण तुम्हाला आज सांगावीशी वाटेल? नेहमीच बाप्पाची सेवा हातून घडत आली, किंबहुना त्यांनी ती करून घेतली. पण लहानपणी मी डेकोरेशन करण्यासाठी वेगवेगळ्या मित्रांकडे जा, कुठेतरी त्याच्याकडून काहीतरी मार्गदर्शन घे, इथे लालबागला कुठे डेकोरेशन लागलं आहे तिकडे बघायला जा. दिवसभर सायकलवरून भटकणं असायचं. आणि एकदा तसंच डेकोरेशनचं हे करून येत असताना लोअर परलच्या आमच्या ब्रिजवरती सायकलवरून येत असताना एकाने बसचा दरवाजा उघडला आणि जो काही जबरदस्त इथे टाके पडले, तर ती गोष्ट कुठेतरी स्मरणात आहे. पण मला असं वाटतं की त्याच्याही पेक्षा जास्त गमती जमती रात्रभर जेव्हा आम्ही गणपती बघायला फिरायचो तर त्या आठवणी अजूनही ताज्या आहेत आणि अजूनही असं वाटतं की लहानपण देगा देवा. आणि याचाच दुसरा भाग की आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यात असा एखादा क्षण येतो किंवा अशी एखादी वेळ येते जेव्हा आपल्याला असं वाटतं की बाप्पा आपल्यासाठी धावून आलाय या क्षणामध्ये, किंवा या प्रसंगामध्ये बाप्पा नसता तर कदाचित आपण नसतो. असा कुठला प्रसंग आठवतोय का आणि तो तुम्हाला शेअर करायला आवडेल का? बघ, मी लहानपणापासूनच लालबागच्या राजाच्या इथे एक कार्यकर्ता म्हणून काम करत आलेलो आहे. आणि लालबागच्या राजाकडे मी एकच मागणी केली होती की मला जसं तुझ्या चरणापाशी सेवा करता येते तशीच सेवा मला महाराष्ट्रातल्या सगळ्या देवस्थानं जी आहेत तिथेसुद्धा मला अशा पद्धतीनेच दर्शन मिळालं पाहिजे. तुझा लाडका म्हणून मला हे माझे लाड जे आहेत ते तू निश्चितपणे पूर्ण कर, अशी बाप्पाच्या चरणी म्हणजे लालबागच्या राजाच्या चरणी प्रार्थना केली. आणि जो काय आज मान सन्मान जो काय मिळतो आहे ती बाप्पाची कृपा आहे. आणि ती एक जी जाणीव आहे ती कायम माझ्या मनात राहू दे, कारण हे जे काय मिळालं आहे ते त्याच्या कृपेमुळे मिळालेलं आहे. तो धावून आला, त्यांनी आशीर्वाद दिला, म्हणून आज कलेच्या क्षेत्रात किंवा सामाजिक क्षेत्रात मी आज इथपर्यंत येऊन पोहोचू शकलो. एक शेवटचा प्रश्न विचारते. बाप्पाला ह्या 5 दिवसांमध्ये किंवा या पुढच्या येणाऱ्या वर्षासाठी काय मागितलंय? काय बाप्पाकडनं अपेक्षा आहे की कसं जावं हे पुढचं वर्ष? काय मागणी केली आहे त्याच्याकडे? बाप्पाने खूप काही दिलं आहे आणि तो देतच राहील, कारण 14 विद्या 64 कलांचा अधिपती असलेल्या बाप्पाच्या कलेच्या क्षेत्रामध्ये त्यांनी एवढे सुपरहिट पिक्चरमध्ये काम करण्याची संधी दिली. आणि असं एखाद्या कलाकारांना वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका करायला मिळणं हे थोडंसं अवघड असतं, पण ते माझ्या बाबतीत ऑलरेडी घडलेलं आहे. त्यामुळे बाप्पाकडे अजून काय मागू? माझे जे काही
या राज्यातले शेतकरी बांधव आहेत त्यांना खूप चांगलं सुजलाम सुफलाम आयुष्य मिळू देत. त्यांची जी काही इच्छा आहे ती पूर्ण कर अशी मी मागणी करेन. त्याचबरोबर महाराष्ट्रातले जे दुष्काळग्रस्त आहेत त्या सगळ्यांना या दुष्काळाच्या सावटापासून दूर ठेव आणि भारतावरती कुठलंही संकट जर काही येणार असेल तर त्याचं निवारण कर अशीच मी बाप्पाच्या चरणी प्रार्थना करतो. आणि गेल्या 2-2.5 वर्षामध्ये माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांनी जसा महाराष्ट्राच्या प्रगतीचा रथ यशस्वीपणे हाकलेला आहे तसाच तो रथ एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्राचा रथ अजून प्रगतीपथावर जाऊ दे अशीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना. आणि असाच तुमच्या कुटुंबात असाच नात्यांचा गोडवा जो आहे तो तसाच राहावा, ती नाती तशीच तुम्ही जपावीत याच्यासाठी आमच्याकडनं एक छोटीशी भेटवस्तू आहे तुमच्यासाठी. चितळे बंधूंकडून एक छोटीशी भेटवस्तू गणपती बाप्पांसाठी. आणि मुंबई तकचे मनापासून आभार आणि मुंबई तकच्या सर्व रसिक प्रेक्षकांना गणेशोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा. गणपती बाप्पा